भावांनो, उद्या 25 जानेवारी. 25 जानेवारी म्हणजे उद्या संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहे. तर काही लोक असं बोलत आहे की आता मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पहिल्यासारखी गर्दी होणार नाही. तर आपल्याला अशा लोकांच्या सनसनीत कानाखाली मारायचे. उद्या कसलंही आणि कुठलंही काम बाजूला ठेवून एक दिवस मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्याला अंतरवाली सराटीकडे कूच करायची आहे. जय शिवराय. मी सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. राजकीय पक्षात वाटलेल्या मराठ्या पुन्हा एकदा जाग. पुन्हा तुझ्या नसा नसात पेटू दे मर्द मराठ्याची आग. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ तुमच्या आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी रक्ताचं करायला निघालंय पाणी. आणि मनोज जरांगे पाटलाशिवाय मराठ्या तुला न्याय दुसरं देऊ शकत नाही कोणी. म्हणून मराठ्या आता भेदभाव विसरून आता आपुलकीची बांधूया गाठ. आणि उद्या म्हणजे 25 तारखेला अंतरवाली सराटीचे धरूया वाट. भावांनो, आपले मराठा आमदार खासदार यांना सर्वसामान्य मराठ्यांची काहीच घेणं देणं नाहीये. त्यांनी एवढं कमवून ठेवलं गाड्या की त्यांच्या बसून खातील कित्येक पिढ्या. त्यांचं कायम लक्ष आहे फक्त पैशाच्या खोक्यात. आणि सर्वसामान्य मराठ्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आपला जीव घालताय धोक्यात. शेवटच्या मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही हा शब्द कायम मनोज जरांगे पाटलांच्या आहे ओठी. मग सांगा, आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे की नाही मनोज जरांगे पाटलांच्या पाठी. अरे, या संघर्ष योद्ध्याचा शब्द पडता कामा नये खाली. जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी चलो सराटी अंतरवाली. समाजाच्या नावावर आजपर्यंत आपण कित्येक लोक बघितले होताना करोडपती, पण आज सुद्धा समाजासाठी मनोज जरांगे पाटील नावाचा वाघ खाताना दिसतोय माती. मनोज दादा जरांगे पाटील समाजाशी प्रामाणिकपणे वागतात म्हणून काही लोकांच्या दुकानदाऱ्या बंद झाल्या. म्हणून हेच काही लोकांना खटकलं. म्हणून त्यांना बदनाम करण्याचा डाव, त्यांना एकटं पाडण्याचा डाव आखला गेला. त्यांच्या विरोधात मोठी मोठी षड्यंत्र रचण्यात आली. मनोज जरांगे पाटलांना कमकुवत करण्यासाठी लय मोठी लावण्यात आली होती ताकद. पण त्यांना काय माहीत, हा पाट्या खानदानी ना कोणापुढे झुकत ना कोणापुढे वाकत. भावांनो, अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं, पण प्रश्न काही सुटला नाही. प्रश्न तसाच राहिला. मग त्यांच्या नावाने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ ही योजना सुरू केली. मग भावांनो, आता आपण काय मनोज जरांगे पाटलांच्या नावाने योजना सुरू व्हायची वाट बघताय का? जे करायचं ते आत्ताच करायचं. मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं. 17 दिवस ऑन कॅमेरा उपोषण करायचं. जोक वाटला काय? म्हणून जर आता कुणाला अंतरवालीत जाता येत नसेल तर मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनासाठी रोज एक त्यांच्या नावाची पोस्ट टाकायची. त्याची आता गरज आहे सक्त. पुन्हा एकदा तुझ्या नसा नसात खवळू दे मर्द मराठ्याचे रक्त. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.